माननीय आमदार जे.पी. गावित यांच्या मोर्चाच्या दणक्याने जामशेद धरण मंजूर। अखेर जे.पी. गावित यांच्या पाठपुराव्याने जामशेद धरणाला निधी मंजूर। बऱ्याच वर्षापासून रखडत पडलेले जामशेद धरणाचे काम व अंतिम मंजुरी अखेर माजी आमदार जे.पी. गावित यांच्या प्रयत्नातून मिळाली। माजी आमदार जे.पी. गावित यांनी 21 फेब्रुवारीपासून गाव ते जिल्हा असा लॉंग मार्च आयोजित केला होता। 21 तारखेपासून अनवाणी पायाने नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, चांदवड, देवळा, निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी, पेठ या व इतर सर्वच तालुक्यातील लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा निघाला। सुरुवातीला या मोर्चाची भयानकता जाणवली नाही, मात्र जसा मोर्चा नाशिक शहराजवळ येऊ लागला तसतशी त्या मोर्चाची दाहकता शासनाला जाणवली। नामदार मंत्री दादा भुसे यांनी त्वरित कलेक्टर ऑफिसला मीटिंग घेत माजी आमदार गावित यांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा मुख्यमंत्री यांच्याकडे केला व त्वरित कळवण तालुक्यातील जामशेद धरण त्यांच्या असलेल्या अडचणी दूर करीत शासनाने मंजुरी दिली। याबरोबरच कांदा प्रश्न हाही मार्गी लावण्याचे आश्वासन दादा भुसे यांनी दिले। मात्र जे.पी. गावित यांनी मागचा अनुभव पाहता आम्ही त्वरित माघार घेणार नाही, ठोस निर्णय झाल्याशिवाय यापुढे कोणतीही माघार होणार नसून याउलट जोपर्यंत सर्वच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नाशिक शहरात महामुक्काम ठोकला जाईल, असा इशाराही गावित यांनी शासनाला दिला। वन अतिक्रमणाचा वर्षानुवर्ष अटकळत राहिलेला प्रश्न, 75 वर्षापूर्वीचे पुरावे, घरकुल योजनेची थांबलेली अंमलबजावणी, शबरीमधून लोकांना नवीन घरकुल मिळावी, कांदा हमीभाव मिळावा या व इतर मागण्या घेऊन गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा खेड्यापाड्यातून 21 तारखेपासून आज नाशिक शहरात येऊन धडकला। आता यापुढे काय होते हा पुढील काळच ठरवेल। आणि काही नवीन विषय आता आलेला आहे, तर याचं तातडीने बैठक घेऊन गावित साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं समाधान होईल, त्याच्यात मार्ग निघेल, त्या विषयाची अंमलबजावणी होईल असा निर्णय आम्ही त्या ठिकाणी वगैरे नाही तिथं जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मागण्या राज्य पातळीवरच्या आहेत आणि आतापर्यंत वन हक्काच्या जमिनीचा कायदा हा 2006ला झाला, 8 पासून अंमलबजावणी झाली, 2024 साल उजाडला, तर त्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही। त्याच्यावरती मागच्या मोर्चामध्ये सरकारने कमिटी केली, पण त्या कमिटीची राधाकृष्ण विखे पाटील हे चेअरमन होते, एकही बैठक घेतली नाही। तर सरकारची भूमिका जी आहे अत्यंत उदासीनतेची आहे आणि हा प्रश्न जो आहे हा सामान्य लोकांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही। आणि आता महाराष्ट्रामध्ये जो कांदा पिकवणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा जो कांदा आहे तो नेमका थोडे भाव वाढले आणि सरकारने कांद्यावरती निर्यात बंदी लागू केली आणि त्यामुळं हजारो शेतकरी आज कांद्याचा लागवड खर्च सुद्धा त्याला भागत नाही। आणि म्हणून आमची पहिली मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे काही कांदा पिकवणारे शेतकरी आहेत त्यांच्या भल्यासाठी कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी आणि कांदा संबंध ज्या ज्या ठिकाणी मार्केट आहे ज्या देशामध्ये त्या ठिकाणी पाठवावा। शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले तर सरकारचे नुकसान नाही आणि म्हणून ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी वरचढीची आहे। तिसरी मागणी जी आमची आहे ती जी 2005 नंतर जे सरकारी नोकर असतील किंवा निमसरकारी नोकर असतील त्यांना जे काही नोकरीला लावले त्यांची पेन्शन बंद केलेली आहे आणि म्हणून ती जुनी पेन्शन लागू करावी अशा प्रकारची आमची तिसरी मागणी आहे। आणि चौथी मागणी ज्या अंगणवाडी, मिनी अंगणवाडी, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायतच्या डाटा ऑपरेटर हे सगळे जे कर्मचारी आहेत हे तिथं 24 तास काम करतात, परंतु त्यांचं मानधन मात्र वाढत नाही। आमचं म्हणणं आहे त्यांना रेग्युलर केलं पाहिजे आणि जे लोक सरकारच्या नियमाप्रमाणे 8 तास काम करतात त्या 8 तासाचे किमान वेतन हे 26,000 केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने हे निश्चित केलेलं आहे। साहेबांनी सांगितलं आहे की आज संध्याकाळी पूर्ण बोलणं करून तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचं पूर्ण झालं तर आज संध्याकाळी तुम्ही जो मोठा तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं असेल, आम्ही जेव्हा मंत्रालय आपल्या विधान भवनमध्ये असताना शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमची उद्यापासून अंमलबजावणी सुरू। इथे जे गंगाधर साहेब होते कलेक्टर, त्याच्या सकट इथले कलेक्टर ऑफिसमधले सर्व अधिकारी आपल्या संबंध जिल्ह्यामध्ये फिरले, काही तालुक्यांमध्ये,
एक दिवस फिरले आणि त्याच्यानंतर जे कबूल केलं होतं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भागवत गायकवाड, सुरगाणा.